तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा महेश गायकवाड व्लॉग्स या चॅनलमध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं हा आजचा व्हिडिओ मी बनवणार नव्हतो खरं तर, परंतु माझा जो मित्र आहे त्याने खूपच फोर्स केलं की तुझा चॅनल आहे, मग त्या चॅनलसाठी हा व्हिडिओ तू बनवून टाक. त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहे. तर मित्रांनो, हा जो किस्सा घडला हा तुमच्यापर्यंत पोहोचणं हे महत्त्वाचं आहे असं त्या मित्राचं म्हणणं आलं. जसं की माझा जो मित्र आहे तो म्हणजे गावाकडे राहतो. त्याचे आई वडील जे आहेत ते म्हणजे सगळं कुटुंब जे आहे ते गावाकडेच राहते. विषय असा झाला की गावाकडं सध्या म्हणजे कामकाज किंवा कामं लागत नाहीत, त्याच्यासाठी सगळी मुलं गावाकडून पुण्याकडे जात आहेत. पुण्याकडे साधारणतः जॉब लागतोय आणि ती जॉब असा लागतो की साधारणतः 8 तास ड्युटी, 12 तास ड्युटी, त्या सगळ्या गोष्टीमध्ये समजा संध्याकाळी नाईट ड्युटी असेल तर माणूस दिवसभर झोपतो आणि दिवसा ड्युटी असेल तर माणूस संध्याकाळनं झोप काढतो. मग अशा धांदलीमध्ये त्या मित्राच्या आईचा डेली फोन त्याला जायचा की बाळा तू कसा आहेस, काय चाललंय, तुझं कामकाज व्यवस्थित लागलंय का. ह्या मित्राला म्हणजे भरपूर ताणतणाव, बाकीच्या गोष्टी, सगळ्या गोष्टींना सामोरता जात होता, परंतु आईच्या चेहऱ्यावरती दुःख येऊ नये याच्यासाठी तो कोणतीही गोष्ट म्हणजे आईला सांगत नव्हता. तर विषय असा झाला की जी आई त्याला डेली फोन करायची, दिवसातून एक वेळ त्या आईचा फोन जायचा. मित्राने काय केलं की कामाच्या व्यापामध्ये त्या आईचा फोन म्हणजे उचलला नाही 2 ते 3 दिवस. आणि त्यानंतरनं मित्राला असं वाटलं की आईचा म्हणजे 3 दिवस झालं कॉल आलेला नाही, आपण लावावा. आणि ज्यावेळेस मित्रांनी त्याच्या आईला कॉल केला त्यावेळेस त्याची आई म्हणजे त्याच्या आईने कॉल न उचलता एका दुसऱ्या अनोळखी व्यक्तीने उचलला आणि त्यानंतरनं त्यांनी सांगितलं की तुझी आई हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. आणि म्हणजे जो झालेला काही प्रकार असेल तो सांगितला असेल. आणि त्याच्यानंतरनं तो मुलगा गावाकडे धावत पळत आला, आईची भेट घेतली, आईच्या चेहऱ्यावर हसू आलं मुलाला बघून. आणि त्याच्यानंतरनं तो मुलगा आईला म्हणला की आई खरंच मला माफ कर, मी कामाच्या व्यापात तुला म्हणजे कॉल करणं, बाकीच्या गोष्टी ह्या जमल्या नाहीत. तू एवढी आजारी आहे, तुला ज्यावेळेस खरंच माझी गरज आहे त्यावेळेसच मी तुझे कॉल उचलले नाहीत किंवा तुला मी रिटर्न कॉल केले नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं 3 दिवस झाले गेले तुझे कॉल आले नाहीत, त्याच्यामुळे मी कॉल केला तर तू हॉस्पिटलमध्ये आहे असं मला सांगण्यात आलं. तर विषय असा झाला की ज्यावेळेस मुलाने आईला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या तर आईचं म्हणणं एवढंच आलं की बाळा तू आज एवढा मोठा झालास आणि तू आनंदी आहे, त्यातच माझं सगळं खुश म्हणजे काय ते मी खुश आहे, या सगळ्या गोष्टीतच मी खुश आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर तो मुलगा म्हणला की मुलं कितीही मोठी झाली तरी आपल्या आईवडिलांसाठी म्हणजे लहानच असतात. आणि आईचं ते वाक्य होतं की तू तू मोठा झालायस आता, तू तुझ्या लाईफमध्ये सेट झालाय, तर मला त्यातच खुश आहे मी. आणि सगळ्यात महत्त्वाचं तू आलास म्हणजे माझं दुखणं हे कम्प्लिटली सगळं बरं झालं असं ती आई त्या मुलाला सांगत होती. तर झाला विषय असा की आपण कितीही बिझी असलो, कितीही म्हणजे आयुष्यात पैसा कमवायचा आहे, त्याच्यामुळे आत्ताची पिढी ही यंग जनरेशन जे आहे ते पैशाच्या पाठीमागं पळते. जॉब असेल, जास्तीत जास्त पैसा कमवण्यासाठी ओव्हर टाईम, डे नाईट जॉब करतायत. पुण्यामध्ये सध्या म्हणजे जे गावाकडून मुलं जात आहेत ते पूर्णपणे व्यस्त होत आहेत. तर सांगायचा मुद्दा एवढाच आहे की तुम्ही आयुष्यभर पैसे कमवता परंतु आई आणि वडील ह्या आयुष्यात एकदाच असतात. त्याच्यामुळं माझं असं म्हणणं आहे की तुम्ही जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत त्यांना वेळ द्या. आणि पैसा काय आयुष्यभर तुम्ही कमवूच शकतात. पैसा म्हणजे अनलिमिटेड करन्सी, जे की तुम्ही कधी पण कमवू शकता तुम्ही तुमच्या आयुष्यात. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत आपले आई-वडील जपा. त्यांच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. एवढंच सांगायचं आहे. त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवला. मी हा व्हिडिओ बनवणार नव्हतो, परंतु त्या मुलाचं म्हणजे सतत मला कॉल येत आहेत की दादा तुम्ही हा व्हिडिओ बनवाच आणि तुम्ही तुमच्या चॅनलला अपलोड करा. ही कहाणी मी ज्यावेळेस तुमच्या चॅनलवरती बघेल त्यावेळेस मला खरंच खूप भारी वाटेल. तर मित्रांनो, एवढंच सांगण्यासाठी हा आजचा व्हिडिओ होता. आणि असेच नवनवीन प्रकारचे किस्से, नवनवीन गोष्टी तुम्हाला जर बघायच्या असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चलो बाय बाय, टाटा.